नेक्स्ट आहे पहा मोशन इन स्ट्रेट लाईन. आता आपल्याला माहीत आहे की ऑब्जेक्ट जर अलॉंग द स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करत असेल तर अशा वेळेस जे मोशन असतं ऑब्जेक्टचं, अर्थातच स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये जर अभ्यास करत असो आपण तर ते मोशन असतं रेक्टिलिनियर मोशन. ओके, सो इट इज अ रेक्टिलिनियर मोशन. त्यानंतर पुढची एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे तर ते आहे कायनेमॅटिक्स. आता कायनेमॅटिक्स काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण मोशनचा अभ्यास करायलो किंवा मोशनला डिस्क्राईब करायलो, सो डिस्क्राईब मोशन विदाउट गोईंग टू कॉज, म्हणजे मोशनच्या मागचं कारण काय आहे हे की नाही, विदाउट गोईंग इन टू कॉज ऑफ मोशन, म्हणजे मोशनचं कारण काय आहे हे न समजता मोशन डिस्क्राईब करणे. ओके, हे कशामध्ये अपेक्षित आहे, कायनेमॅटिक्स. यामधली जी पहिली आपली कन्सेप्ट आहे तर ती आहे इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड स्पीड. आता या अगोदर आपण लर्न केलेलं आहे की जे व्हेलॉसिटी आहे तर याचा जनरल फॉर्म्युला काय पाहिला आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि जे स्पीड आहे तर त्याचा जनरल फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. आता आपली जी कन्सेप्ट आहे तर ती आहे इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, आता हे समजून घेण्याच्या अगोदर एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आत्तापर्यंत जे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट एस जर धरलं मी अपॉन टाईम, हा जो फॉर्म्युला लर्न केलेला आहे तर हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी संदर्भातला असतो. आता यामध्ये चेंज जर असेल तर आता सध्या आपण काय करू, एन सी आर टीनुसार एस जी आहे तर याला काय करू, एक्सनं रिप्लेस करू, अँड सो व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन टी. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीसाठी बेटर आणखीन एक फॉर्म्युला आहे. जर आता हे फॉर्म्युला केव्हा ॲप्लिकेबल आहे, इनिशियल टाईम आणि डिस्प्लेसमेंट झिरो असेल तर, परंतु नॉन झिरो टाईम आणि नॉन झिरो डिस्प्लेसमेंट जर इनिशियल असेल तर अशा वेळेस फॉर्म्युला घेतो आपण डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आता हे झालं ॲव्हरेज व्हेलॉसिटी संदर्भात. आणि जी इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे तर हे कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागतं, जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे त्याला आपण लिमिट देतो, लिमिट डेल्टा टी अप्रोचेस झिरो विच इज द इन्फायनिटेसिमली व्हेरी स्मॉल व्हॅल्यू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आणि यावरून इंस्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होतो डी एक्स अपॉन डी टी, ज्याला आपण टाईम डिफरन्शिएट ऑफ डिस्प्लेसमेंट है ना असं व्हेलॉसिटीला म्हणू शकतो, किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, आता हे समजून घेतल्यानंतर आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की जर मोशन युनिफॉर्म असेल, ओके, सो फॉर युनिफॉर्म मोशन, तर युनिफॉर्म मोशन संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही इन्स्टंटला जर आपण व्हेलॉसिटी काढली, सो व्हेलॉसिटी ॲट एनी इन्स्टंट, ओके, म्हणजेच इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी ही कशाचे इक्वल असते, ॲव्हरेज व्हेलॉसिटीचे काय असते, इक्वल असते, बरोबर. कारण युनिफॉर्म मोशनमध्ये जे आहे तर या ठिकाणी जी स्पीड म्हणा व्हेलॉसिटी असतो ते कोणत्याही इन्स्टंटला कॉन्स्टंट असते. दॅट्स वाय युनिफॉर्म मोशनमध्ये व्हेलॉसिटी ॲट इन्स्टंट ही ॲव्हरेज व्हेलॉसिटीचे काय असते, इक्वल असते. आता हे समजून घेतल्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे आपली ती आहे ॲक्सिलरेशन. आता हे जे ॲक्सिलरेशन आहे
आतापर्यंत काय पाहिलं आपण, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाईम, ए इज इक्वल टू व्ही अपॉन टी, किंवा इनिशियल वेलोसिटी नॉन झिरो असेल तर व्ही मायनस यू अपॉन टी. तर हे झालं ॲव्हरेज ॲक्सिलरेशन. आता टाईम पण नॉन झिरो असेल तर अशा वेळेस आपण काय घेतो, डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. तर यामध्ये डेल्टा व्ही जो असेल तो असेल व्ही मायनस यू, ओके, फायनल मायनस इनिशियल वेलोसिटी, आणि डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1, ओके. आणि यावरून ही झाली ॲव्हरेज संदर्भात. आणि यावेळेस जर आपल्याला इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन जर काढायचं असेल तर अशा केसमध्ये आपण काय करणार, त्याला डेल्टा टी अप्रोचेस झिरो इन्फायनिटेसिमली स्मॉल व्हॅल्यू घेणार, आणि यावरून ॲक्सिलरेशनचा जो फॉर्म्युला आहे इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन, तर आपण लिमिट देणार. ती लिमिट असणार डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. आणि सेम जसं आपण इन्स्टंटेनियस वेलोसिटीमध्ये पाहिलं होतं, तर इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशनमध्ये सुद्धा डी व्ही अपॉन डी टी हे होऊन जातं. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, किंवा वेलोसिटीला जर टाईम डिफरन्शिएट केलं त्याला काय म्हणू आपण, ॲक्सिलरेशन. आता यामध्ये थोडा मॅथमॅटिकली पोर्शन आपण समजून घेऊ. एक समजून घेऊ डिफरन्शिएशन संदर्भात. डिफरन्शिएशनमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जर आपण डिस्प्लेसमेंटला जेव्हा डिफरन्शिएट करतो तर अशा वेळेस काय निघते, वेलोसिटी. आणि वेलोसिटीला जेव्हा डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाईम तर अशा वेळेस काय निघते, ॲक्सिलरेशन. त्यानंतर इंटिग्रेशन संदर्भात एक नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपल्याला ॲक्सिलरेशनला आपण टाईम इंटिग्रेट करू, ओके, ॲक्सिलरेशनला टाईम इंटिग्रेट करू, तर अशा वेळेस इंटिग्रेशन डी व्ही जी आहे ती टोटल वेलोसिटी जर काढायचं असेल तर ए इंटू डी टी हे फॉर्म्युला आपण ॲप्लिकेबल करत असतो. आणि सेम पद्धतीनं वेलोसिटीला जर आपण टाईम इंटिग्रेट केलं तर अशा वेळेस ती जी व्हॅल्यू आहे ती काय असते, डी एक्स. आणि यावेळेस डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय होऊन जाईल, व्ही डी टी, ओके. आणि हे जे मी सांगितलं हे कशासाठी आहे, हे इनडेफिनिट इंटिग्रेशनसाठी आहे. डेफिनिट इंटिग्रेशन असेल तर तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या. नेक्स्ट फिगरमध्ये आपल्याला पोझिशन टाईम ग्राफ दाखवलेला आहे, ओके. एक्स ॲक्सिसला टाईम आहे आणि वाय ॲक्सिसला पोझिशन. आता हे करत असताना पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण पहिल्या ग्राफमध्ये, तर विथ द टाईम डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय होत चालली, इन्क्रीज होत चालली, आणि दॅट्स वाय अशा ॲक्सिलरेशनला आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणू. सो हे फिगर जे आहे ते पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन डिनोट करतो. बी फिगरमध्ये जर पाहिलं आपण, जसा टाईम इन्क्रीज व्हायला तसं पोझिशन्स काय व्हायली, डिक्रीज व्हायली, म्हणजे मीन्स लोअर व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट लो व्हायलं, दॅट्स वाय इट इज अ निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. तिसऱ्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर अशा वेळेस जे टाईम आणि डिस्प्लेसमेंट आहे तर डिस्प्लेसमेंटसुद्धा इनिशियली नॉन झिरो असताना, ओके. तर टाईम जर पाहिला आपण, स्लोप जर पाहिला तर हा स्ट्रेट लाईन आहे, बरोबर आहे का. तर असा जर स्लोप असेल तर याचा अर्थ वेलोसिटी ही काय, युनिफॉर्म आहे. आणि युनिफॉर्म वेलोसिटी जर असेल तर अशा वेळेस ॲक्सिलरेशन काय असतं, झिरो असतं. दॅट्स वाय तिसऱ्या केसमध्ये जे आहे जे ॲक्सिलरेशन आहे ते कोणतं ॲक्सिलरेशन आहे, झिरो ॲक्सिलरेशन, ओके. नेक्स्ट फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर हा जो पहिला ग्राफ आहे तर यामध्ये जर पाहिलं आपण तो ऑब्जेक्ट जो आहे हा कसा व्हायला बरं, मूव इन पॉझिटिव्ह डायरेक्शन, आणि ॲक्सिलरेशनसुद्धा कसं आहे, पॉझिटिव्ह, बरोबर. कारण
इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा फायनल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ग्रेट आहे आणि आपण कुठं आहोत सध्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहोत, बरोबर आहे ना. आणि स्लोप जो आहे तो आपल्याला लक्षात येईल. सो लक्षात घ्यायचं की कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन जे आहे तर या संदर्भातला हा पहिला जो ग्राफ आहे तर त्यामध्ये ऑब्जेक्ट कसा मूव्ह करेला पॉझिटिव्ह डायरेक्शन, ओके, आणि पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. बी फिगरमध्ये जर पाहिला तर ऑब्जेक्टिव्ह जो आहे हा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे कारण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं, परंतु ॲक्च्युअल इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तिची व्हॅल्यू ग्रेटर आहे फायनल व्हेलॉसिटीपेक्षा. दॅट्स वाय अशा वेळेस जे ॲक्सिलरेशन आहे ना, जरी ते कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन असेल मात्र हे पॉझिटिव्ह डायरेक्शन बट निगेटिव्ह ॲक्सिलरेशन आहे. सी फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्ट हा ॲक्च्युअल पूर्णपणे फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. दॅट्स वाय ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन निगेटिव्ह डायरेक्शन. आणि याहीमध्ये जर पाहिलं आपण तर इनिशियल आणि फायनल दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, पण इनिशियल व्हॅल्यू लेस निगेटिव्ह म्हणजे ती व्हॅल्यू मोठी आहे. दॅट्स वाय है ना, दॅट्स वाय हे ॲक्सिलरेशन कसं आहे निगेटिव्ह. सो निगेटिव्ह डायरेक्शन निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. आणि चौथ्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्ट जो आहे तर ॲक्च्युअल हा फर्स्ट क्वाड्रंटपासून स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे अप टू टाईम T1 तो कोणत्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर. पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे मात्र ॲक्सिलरेशन कसं आहे निगेटिव्ह. आणि T1 टायमिंग नंतर जर पाहिलं आपण तर आता निगेटिव्ह डायरेक्शन अँड निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. तर असे हे केसेस आपल्याला स्टडी करता आलं पाहिजे. नेक्स्ट केसमध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एरिया अंडर व्हेलॉसिटी टाईम कर्व काढायचा आहे. आणि ॲक्च्युअल एक्स ॲक्सिसला टाईम आणि वाय ॲक्सिसला काय आहे व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी टाईम कर्व जो आहे तर ॲक्च्युअल याच्या अंतर्गत जो एरिया यायला, बरोबर. आता इथे जर पाहिलं आपण तर 0 टाईमपासून तर आपण टाईम कॅपिटल Tपर्यंत गेलो, बरोबर. व्हेलॉसिटी 0पासून कुठपर्यंत गेलो U पर्यंत गेलो. आणि सो आता इनिशियल टाईम जे आहे टाईम 0 व्हेलॉसिटी 0सुद्धा आहे है ना. सुरुवातीला जर आपण पाहिलं 0 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की अशा केसमध्ये जो एरिया फाइंड करायचा आहे, ओके. सो एरिया फाइंड करताना आपण काय करणार, जसं रेक्टँगल असतं तर ही व्हॅल्यू किती घेणार आपण T घेणार आणि ही व्हॅल्यू 0 to U पर्यंत म्हणजे U इन्क्रीज करणार. सो लेंथ T झाला आणि ब्रीथ काय झाला U. आणि यामुळं एरिया अंडर द कर्व व्हेलॉसिटी टाईम कर्वमध्ये जर डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर अशा वेळेस आपण काय घेणार ते UT, बरोबर. दोघांचा काय घेणार आपण एरिया या ठिकाणी घेणार. आता ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट आपण व्हेलॉसिटी टाईमवरून काढलेलं होतं तर अशा वेळेस काय झालं की जो ॲक्च्युअल आपल्याला एक स्ट्रेट लाईन भेटली है ना, जी एक्स ॲक्सिसला काय होती पॅरलल होती. पण असं प्रत्येक वेळेस होणार नाही. आता आपण एक सेकंड फिगर, आता सेकंड जी फिगर आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा सुद्धा व्हेलॉसिटी टाईम कर्व आहे, ओके. आणि ऑब्जेक्ट जो आहे तर हा युनिफॉर्म ॲक्सिलरेशननं A पॉईंटपासून कुठपर्यंत जात आहे B पॉईंटपर्यंत मूव्ह व्हायला, ओके. सो आता अशा केसेसमध्ये तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की V इज इक्वल टू U मायनस ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला पाहिला होता मग A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. याला जर आपण रिअरेंज केलं तर V मायनस U इज इक्वल टू AT आणि V इज इक्वल टू U प्लस AT, बरोबर. हे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण स्टँडर्ड 10ला लर्न केलं होतं, ओके. आता NCERTमध्ये जर पाहिलं आपण तर हा जो फॉर्म्युला आहे तर हा कसा आहे V मायनस V0 प्लस AT. म्हणजे NCERTनं काय केलं आहे की जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे त्याला काय कन्सिडर केलं आहे V0 कन्सिडर केला इनिशियल व्हेलॉसिटीला, ओके. ठीक आहे, नो इश्यू. आता जसं की आपण ग्राफवरून काय करायलो आपल्याला माहीत आहे की व्हेलॉसिटी टाईम कर्व काय देतो आपल्याला डिस्प्लेसमेंट. सो अशा केसमध्ये जेव्हा आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं होतं तर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहीत आहे पहिला कोण आहे खालचा रेक्टँगल. तो रेक्टँगल
जो आहे त्याची एक साईड काय असेल टाईम आणि एक काय असेल V0, पण त्याची व्हॅल्यू मी इथं काय घेतो U घेतो आणि दॅट्स वाय ती व्हॅल्यू काय असेल UT, बरोबर. त्यानंतर प्लस हा जो आहे तर ॲक्च्युअल हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो बेस आहे तर हा बेस काय असणार या ठिकाणी टाईम असणार. ओके, सेम पद्धतीनं. आणि जी बी सीची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर बी सीची व्हॅल्यू काढताना लेफ्ट साईडला बघा अप्पर व्हॅल्यू काय आहे V, लोअर व्हॅल्यू काय आहे V0 म्हणजेच U. सो दॅट्स वाय ही व्हॅल्यू मी कशाने रिप्लेस करणार V मायनस Uने रिप्लेस करणार, बरोबर. सो पाहतं है ना ट्रायंगल चला हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफला हाफ बेस जो आहे तो काय निघेल V मायनस U इंटू काय असेल T. बट आता हे जे वरती आपण एक इक्वेशन पाहिलं आहे की V मायनस U इज इक्वल टू काय आहे AT, बरोबर ना. दॅट्स वाय इथं X इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला UT प्लस हाफ V मायनस Uच्या ऐवजी काय घेतो मी AT इंटू T आणि दॅट्स वाय X इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. म्हणजे हे आलं आपलं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, जे की NCERTमध्ये कसं लिहिलं आहे X इज इक्वल टू V0T प्लस हाफ AT स्क्वेअर या पद्धतीने लिहिलं आहे. ओके, आणि तुम्हाला जे 10वीला फॉर्म्युला होता S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर याला ॲनालॉगस येतो. ओके, आणि सेम पद्धतीनं इथं आपण जो थर्ड लॉ आहे तर थर्ड इक्वेशनसुद्धा इथं वाटल्यास जाणून घेऊन आपल्याला माहीत आहे की आपण 10वीला जे शिकलो होतो ते होता V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS, बरोबर. मग आता याला आपल्याला नवीनमध्ये काय करायचं फक्त V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AX असं घ्यायचं आहे, जेव्हा की ते NCERTनं काय केलं आहे इथं V स्क्वेअर इज इक्वल टू V0 स्क्वेअर प्लस 2AX या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. आता इथून पुढे मी काय करणार, जे आपला ओल्ड फॉर्मॅट आहे त्यामध्ये याला इक्वेशन नंबर 1 है ना या फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन नंबर 2 आणि या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन नंबर 3 आपण टिल द चॅप्टर या ठिकाणी कॅरी करून चालणार आहोत. ओके, आता कॅरी केलेले जे इक्वेशन होतं तर ते इक्वेशन आपण पाहिलं की पहिलं इक्वेशन काय घेतलं होतं आपण V इज इक्वल टू U प्लस AT. कॅरी केलेलं सेकंड इक्वेशन आहे X इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आणि तिसरं जे इक्वेशन आहे ते आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. परंतु या सर्व इक्वेशनची एक मर्यादा आहे की इथं आपण ॲझ्युम्शन काय केलं आहे माहिती आहे का की टाईम 0 असताना, ओके, टाईम 0 असताना पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय आहे 0 आहे. ओके, पण असं झालं इन केस की टाईम 0 असताना डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर नॉन 0 आहे तर डिस्प्लेसमेंटच्या 2 केसेस असणार या ठिकाणी, बरोबर. एक कोणती असेल इनिशियल आणि दुसरी असणार फायनल. ओके, सो आपण काय करणार आता इनिशियलसाठी X1 आणि X2, बरोबर, आणि चेंजसाठी डेल्टा X कॅरी करणार X2 मायनस X1. सो या पद्धतीनं कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये पहिल्यामध्ये जो आहे तो चेंज येणार नाही कारण तो डिस्प्लेसमेंट इंडिपेंडेंट आहे. सो V इज इक्वल टू U प्लस AT. सेकंड केसमध्ये जो Xच्या ऐवजी मी डेल्टा X घेणार, बरोबर. सो UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता यामध्ये असं होऊ शकतं की यामध्ये X2 मायनस X1ची मी व्हॅल्यू पुटअप केली, बरोबर. आणि यावरून जर मला थेट फायनलचा फॉर्म्युला करायचा असेल तर मी काय करणार मायनस X1 ऑपोजिट साईडला काय होणार +1 होऊ शकतो, बरोबर. आणि जे तिसरं इक्वेशन होतं यामध्ये सुद्धा काय होणार, इथे आपलं थोडंसं मिस झालं, इथे यस घेतला आपण है ना. सो इथं काय घ्यायला पाहिजे होतं
व्ही इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2ax घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे. आता इथं एक्सच्या ऐवजी काय येणार, डेल्टा एक्स येणार. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a डेल्टा एक्स. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू 2a डेल्टा एक्सची व्हॅल्यू काय असणार, फायनल मायनस इनिशियल, बरोबर. तर अशा पद्धतीचे इक्वेशनचे आपण काय केले, मॉडिफिकेशन केले. लक्षात आहे मग की कोणत्या केसेसमध्ये कोणते आपल्याला यूज करायचे आहेत. त्यानंतरची जी कन्सेप्ट आपण शिकायलो ते आहे फ्री फॉल. फ्री फॉल माहिती आहे तुम्हाला, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतो है ना. प्युअर फ्री फॉल फक्त व्हॅक्यूममध्येच पॉसिबल आहे, बरोबर. त्यानंतर आणखीन फ्री फॉल जी आहे ही मोशनची अशी केस आहे की ज्यामध्ये मोशन जे आहे हे युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असतं. ओके. आणि सो आपल्याला जर एअर रेजिस्टन्स आपल्याला काय करावं लागतं, निग्लेक्ट करावं लागतं. सो लक्षात ठेवा की ॲक्सिलरेटेड डाऊनवर्ड हे डायरेक्शन असणार आणि ओनली फोर्स जो ॲक्ट करतो तर ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असा असणार हा फ्री फॉल. आणि फ्री फॉलच्या दरम्यान जीची व्हॅल्यू आहे ती आपल्याला कॉन्स्टंट ॲझ्युम करावी लागते. ओके. आता फ्री फॉलचं जे मोशन आहे तर त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे फ्री फॉलचं जे मोशन आहे हे वाय डायरेक्शन न कन्सिडर करता काय कन्सिडर करायचं, निगेटिव्ह वाय डायरेक्शन. कारण आपण काय करलो बरं है ना, तर ॲक्च्युअल वी चूज अपवर्ड डायरेक्शन. आपण काय करतो, कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पॉझिटिव्ह घेतो आणि आपण लोअर चाललो, दॅट्स वाय आपण काय घेतलो, निगेटिव्ह वाय ॲक्सिस घेलो. हे एक लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला माहीत आहे की जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही ऑलवेज काय असते, डाऊनवर्ड असते, बरोबर आहे का. मग आता ही डाऊनवर्ड असल्यामुळं अशा केसमध्ये निगेटिव्ह वाय ॲक्सिस असल्यामुळं आपण ॲक्सिलरेशन कसं घेणार, निगेटिव्ह ऑफ द जी. सो लक्षात ठेवायचं फ्री फॉलमध्ये ए इज इक्वल टू काय घ्यायचं आपण, -g, म्हणजे ती व्हॅल्यू -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर होऊन जाईल. आणि जर आपण ऑब्जेक्ट रिलीज केला रेस्ट पोझिशनपासून, ओके. सो ऑब्जेक्ट सपोज ही पोझिशन ऑब्जेक्टची कोणती आहे, रेस्ट पोझिशन आहे. आणि रेस्ट पोझिशन अर्थातच यावेळेस जे वायची व्हॅल्यू आहे ती किती घेतली आपण, 0. ओके. सो अशा केसमध्ये तुम्हाला माहीत आहे की रेस्ट पोझिशन आहे, इनिशियल वेलोसिटी 0, वाय ॲक्सिसची व्हॅल्यूसुद्धा काय घेतली आपण, 0 घेतलेली आहे. ओके. आणि सो आता जे आपले कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, पहिला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. तर इनिशियल वेलोसिटी 0 झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय बदल येईल की व्हीचा जो फॉर्म्युला असेल तर तो डायरेक्ट काय होऊन जाईल, -GT, कारण एची व्हॅल्यू -G टाकली आपण, बरोबर. आणि जर व्हॅल्यू पुटअप करून फॉर्म्युला घेतला आपण त्याचा तर -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये वाय आपण डिस्प्लेसमेंट घ्यायला लक्षात घ्या, म्हणजे ॲक्च्युअल निगेटिव्ह वाय ॲक्सिसला असल्यामुळं इथं वाय जे आहे हे डिस्प्लेसमेंट आहे. सो डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपण जो फॉर्म्युला आपला मूळ फॉर्म्युला काय होता, x इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. या एक्सला आपण वायने रिप्लेस करायलो. सो इनिशियल वेलोसिटी असल्यामुळं वायचा फॉर्म्युला डायरेक्ट काय होऊन जाईल, -12 GT स्क्वेअर, बरोबर. एच्या ऐवजी आपण -G आणि इनिशियल वेलोसिटी 0 टाकली. सो याची व्हॅल्यू होऊन जाईल -4.9 T स्क्वेअर आणि वरती ॲक्च्युअल वेलोसिटी होते. ओके. सो आता डिस्प्लेसमेंट आहे म्हणून हे कशामध्ये लिहिणार आपण, मीटरमध्ये लिहिणार. ओके. वरती आपलं एक राहिलं T द्यायचं राहिलं आहे की नाही, वाटल्यास मी तर थोडंसं क्लिअर करतो. 9.8 T आहे आणि युनिट काय आहे वेलोसिटीचं, मीटर पर सेकंड. वायची व्हॅल्यू काय आली, -4.9 T स्क्वेअर. आणि
वाय डिस्प्लेसमेंट आहे म्हणून कशामध्ये घेतलं आपण मीटरमध्ये. तिसऱ्या इक्वेशनमध्ये व्ही स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, यू स्क्वेअर प्लस 2as आहे. सो अशा केसमध्ये व्हॅल्यू येईल -2gy, म्हणजे डिस्प्लेसमेंट वाय घेतलेला आपण a मायनस जी. ओके, सो दॅट्स वाय. येणं लक्षात. सो a मायनस जी आहे, त्यानंतर एक्स जो आहे त्याला वायनं रिप्लेस केलं आहे आणि इनिशियल वेलोसिटी 0 आहे. तर अशा केसमध्ये जर घेतलं आपण तर 19.6 बरोबर वाय येईल. परंतु आता व्ही कशा आहे मीटर पर सेकंड, तो व्ही स्क्वेअर असल्यामुळे याचं युनिट काय येईल मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीनं. आता फ्री फॉल दरम्यान दोन गोष्टी होतात पहा. एक जे ॲक्सिलरेशन आहे ते कसं असतं युनिफॉर्म असतं. ओके, आणि म्हणून पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर जो आपण तर कर्व कोणता आहे वेलोसिटी टाईम कर्व आहे. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन ऑफ ॲक्सिलरेशन पाहिलं आपण विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि कर्व जे आहे पॉझिटिव्ह स्लोप आहे ना, स्लोप जो आहे तो स्ट्रेट लाईन असल्यामुळं आपल्या लक्षात येईल की ॲक्सिलरेशन काय आहे युनिफॉर्म. सो आयडेंटिटीमध्ये सांगितलं होतं आपण मोशन विथ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. परंतु आपल्याला माहीत आहे की जेव्हा फ्री फॉलमध्ये अर्थच्या दिशेनं जेव्हा निगेटिव्ह वाय डायरेक्शनला वस्तू येत असते टाईमनुसार तिचे काय होते व्हेलोसिटी ही इन्क्रीज होत जाते. बरोबर आहे का. मग अशा वेळेस काय झालं की पहा तुमच्या लक्षात येईल की नंतर टाईम कमी इन्क्रीज होतानासुद्धा डिस्टन्स जास्त इन्क्रीज झालेलं आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की इथं आपण पुढे बघणारच आहोत की गॅलियोज लॉ ऑफ ऑड नंबर्स आहे की नाही. तर त्यामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची. तर लक्षात ठेवायचं आहे की हा जो दुसरा कर्व काय रिप्रेझेंट करतो, तर हे काय रिप्रेझेंट करतो की व्हेरिएशन ऑफ डिस्टन्स, कारण वायला आपण डिस्टन्स कन्सिडर केलं आहे. सो व्हेरिएशन ऑफ डिस्टन्स विथ टाईम या ठिकाणी रिप्रेझेंट केलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे आपली जी नवीन कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट काय आपली गॅलिलिओज लॉ ऑफ ऑड नंबर्स. आता ऑड नंबर लॉ काय सांगतो बरं आपल्याला की जेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल्स होतं है ना, सो ड्युरिंग इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम अ बॉडी फॉलिंग फ्रॉम रेस्ट स्टँड टू वन अनदर इन द सेम रेशो. आणि हा रेशो काय असतो ऑड नंबर बिगिनिंग असतो. आता विथ युनिटी म्हणजे 1 पासून सुरुवात करायची, मग हा रेशो 1, 3, 5, 7 या प्रोपोर्शनमध्ये असतो. ओके, सो हा आहे आपला गॅलियोज लॉ ऑफ. आणि हे जो लॉ आहे तर यावरून लक्षात येईल आपल्याला की हे जे व्हेरिएशन झाले आहे डिस्टन्सचं तर याच्या मागचं रिझन हे आहे. आणि हा जो चार्ट दिलेला आहे तर यामध्ये पहा आपल्याला जे टाईम इंटरवल होते सुरुवातीला 0, नंतर t, 2t बरोबर आहे का. ह्या व्हॅल्यू घेऊन आपण वायची व्हॅल्यू काढत गेलो सेकंड इक्वेशननुसार, जे की आपल्याला माहिती आहे ही व्हॅल्यू आपली फर्स्ट टाईम इंटरवल होती -12gt². बरोबर आहे का. नंतर आता काय व्हायलं जसा टाईम इंटरवल इन्क्रीज व्हायला तसं ते स्क्वेअर फॉर्ममध्ये इन्क्रीज होत चाललं. बरोबर आहे का. त्यानंतर वायची किंमत जर y0च्या टर्म्समध्ये जर काढली आपण तर काय होली बरं की 0 नंतर 1 आला, पण 1 नंतर स्क्वेअर नंबर आहे 1, 4, 9, 6, 25 बरोबर. त्यानंतर प्रत्येकामधला जर आपण टाईम इंटरवल काढला तर 1, 3, 5, 7, 9 आणि ॲक्च्युअल हा आहे मग आपला रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्स आला ऑड नंबर. सो याला म्हणायचं आपण गॅलियोज लॉ ऑफ ऑड नंबर. त्यानंतरची आपली कन्सेप्ट आहे स्टॉपिंग डिस्टन्स. आता स्टॉपिंग डिस्टन्स जे आहे तर आपल्याला माहीत आहे की एखाद्या कारला जेव्हा आपण ब्रेक लावतो तर ब्रेक नंतर काय होतं त्याचं रिटार्डेशन होतं, डिक्लेरेशन होतं, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. सो ॲक्सिलरेशन जे आहे ते निगेटिव्ह होणे आणि त्यानंतर फायनल व्हेलोसिटी काय होऊन जाते 0 होऊन जाते. ओके, सो आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिलं होतं v² =
यू स्क्वेअर प्लस 2ax. आता जसं की आपण पाहिलं की फायनल व्हेलॉसिटी काय होणार आता 0 होणार आणि ब्रेक मारल्यानंतर काही अंतर कार काय होते पुढे चालते, तर त्या डिस्टन्सला आपण स्टॉपिंग डिस्टन्स म्हणू. म्हणजे एक्स जे आहे त्याला आपण कशाने रिप्लेस करायलो डी एस ॲक्च्युअल काय आहे स्टॉपिंग डिस्टन्स. आणि सो अशा केसमध्ये ह्या व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर आपल्याला माहीत आहे की 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर बरोबर प्लस 2a dx आणि यावरून 2a dxची व्हॅल्यू काय होऊन जाईल प्लस यू स्क्वेअर अपोजिट साईडला गेल्यावर मायनस यू स्क्वेअर आणि स्टॉपिंग डिस्टन्सचा फायनल फॉर्म्युला असेल मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. ओके, सो हे असेल आपल्या स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे स्टॉपिंग डिस्टन्स आहे तर हे काय आहे इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. करेक्ट, हे इनिशियल व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि स्पीड लिमिट्स जे आहेत ना तर ते सेट करत असताना स्टॉपिंग डिस्टन्स हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो है ना, जिथे शाळा वगैरे काही स्कूल झोन्स वगैरे आहे तर अशा वेळेस. आणि त्यानंतर आता आपली जी शेवटची कन्सेप्ट आहे तर ती आहे रिॲक्शन टाईम. ओके, सो सपोज तुमच्या हातातून एखादी वस्तू निसटली आणि त्याला न पडता तुम्ही काय करता पुन्हा एकदा कॅच करता, तर या दरम्यान तुमचा जो टाईम होता तर तो टाईम तुम्ही जो घेतला तो टाईम काय आहे रिॲक्शन टाईम आहे. आता या केसमध्ये काय होतं की एखादी वस्तू हातातून निसटली याचा अर्थ काय झाला की सुरुवातीला ती रेस्ट पोझिशनला होती, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय असते अशा केसमध्ये 0. आणि वस्तू जी आहे ती फ्री फॉलच्या अंडरमध्ये असल्यामुळं एची व्हॅल्यू काय घेता तुम्ही अशा केसमध्ये -g घेत असता. आणि सो अशा केसमध्ये जे फॉर्म्युला तुम्हाला ॲप्लिकेबल असेल ते असतो सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन x इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. यामध्ये आपण काय करू x जे आहे त्याला रिप्लेस कशाने करू डीने रिप्लेस करू. सो वरील सर्व व्हॅल्यू जर आपण टाकल्या एक्सची व्हॅल्यू d इनिशियल व्हेलॉसिटी 0 म्हणजे हा फॅक्टर पूर्ण 0 झाला. एची व्हॅल्यू -g असल्यामुळे हे काय झालं निगेटिव्ह बरोबर. एची व्हॅल्यू g t स्क्वेअर इथं r वाटलेच लिहू आपण रिॲक्शन टाईम. फॉर्म्युला जर आपण रिअरेंज केला सो TR स्क्वेअर इज इक्वल टू -2d अपॉन g. आणि जर फक्त TR करायचं असेल तर आपण काय घेणार स्क्वेअर रूट ऑफ 2d अपॉन g. आणि टाईम कशामध्ये निघाला अशा केसमध्ये सेकंदामध्ये. सो हा आहे आपला रिॲक्शन टाईमचा फॉर्म्युला. सर्वात शेवटी या चॅप्टरच्या जेवढ्या काही कन्सेप्ट आपण शिकल्या त्यांच्या डायमेन्शनबद्दल आपण डिस्कस करू. यामध्ये आपण जी कन्सेप्ट पाहिली होती पहिली ती आहे पाथ लेंथ, ज्याला आपण डिस्टन्ससुद्धा म्हणतो बरोबर, जे की स्पीड इज इक्वल टू पाथ लेंथ अपॉन टाईम घेतला होता आपण. सो लक्षात घ्या पाथ लेंथ असेल डिस्टन्स असेल त्यानंतर डिस्प्लेसमेंट असेल या सर्वांची युनिट सेम आहे मीटर आहे, त्यामुळं त्यांचे जे डायमेन्शन आहे ते 1 in लेंथ असेल. दुसरं जे पाहिलं आपण तर त्यामध्ये व्हेलॉसिटी पाहिलं आपण, एक आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी, दुसरी पाहिली आपण इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी, त्यानंतर आपण पाहिलं ॲव्हरेज स्पीड. ओके, आणि चौथा आहे इंस्टंटेनियस ॲक्सिलरेशन इंस्टंटेनियस स्पीड. तर या सर्वांचं युनिट मीटर पर सेकंद असल्यामुळं सर्वांची डायमेन्शन काय असेल 1 in लेंथ -1 in टाईम. आणि तिसरी जे कन्सेप्ट आपण शिकल्या तर त्या होत्या ॲक्सिलरेशन संदर्भात. एक आहे ॲव्हरेज ॲक्सिलरेशन आणि दुसरं होतं इंस्टंटेनियस ॲक्सिलरेशन. तर यामध्ये 1 in लेंथ -2 in टाईम हे त्याचे
डायमेन्शन असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मोशन इन प्लेन हा सुद्धा वन शॉटमध्ये डिस्कस करू.